नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदीमध्ये आनंदीला विद्याधरच्या गुंडांनी किडनॅप केलेलं असतं, पण विद्याधरच्या एका छोट्याशा चुकीमुळे आनंदी निंबाळकरांच्या घरामध्येच पोहोचणार आहे। तर नेमकं काय घडतं तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की विद्याधरचे गुंड आनंदीला किडनॅप करण्यासाठी धर्मशाळेच्या रूममध्ये गेलेले असतात। आता इकडे आनंदीला अंदाज लागलेला असतो की तिच्या रूममध्ये कोणीतरी आला आहे, म्हणून ती म्हणत असते, आरतीताई तू आहेस का? कोण आहे बरं इकडं? आता ते गुंड काहीच बोलत नाहीत आणि हळूहळू आनंदीकडे यायला लागलेले असतात। आता आनंदी घाबरते आणि म्हणत असते, कोण आहे बरं, कोण आहे, बोला काहीतरी। तेवढ्यातच आता त्यातील एक गुंड काय करतो, आनंदीच्या तोंडाला पट्टी लावतो आणि तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो। आता आनंदी इथे खूप झटापटी करते, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते, पण तो गुंड काही केल्याने आनंदीला सोडतच नाही, तिला बेशुद्ध करतो आणि बेशुद्ध केल्यानंतर तिच्या तोंडाला पट्टी बांधतो, हात बांधतो आणि त्या पेटीमध्ये घालतो। आता ते गुंड आरतीला त्या पेटीमध्ये घालून बाहेर नेत असतात हळूहळू। तेवढ्यातच तो गुंड काय करतो, आरतीने आनंदीला जी साडी आणि टॉवेल आंघोळ करण्यासाठी दिलेली असते ती लपवून ठेवतो आणि मगच बाहेर पडतो। आता इकडे बाहेर त्या शिपायाला घेऊन आरती व्हरांड्यातच उभारलेली असते। ज्या रस्त्यावरून ती पेटी न्यायची असते तिथेच आरती उभारलेली असते। आता ते पाहतात ते गुंड। आता त्या गुंडांना प्रश्न पडतो, ही तर इथेच उभारली आहे, कसं न्यायचं बरं? तेवढ्यातच दुसरा गुंड खुणावतो चल म्हणून। त्यावेळेला आता ते दोघे जण आरतीच्या समोरूनच ती पेटी हळूहळू पुढे नेत असतात। तिथे आता आरती सुद्धा वाटेतच उभारलेली असते म्हटल्यानंतर त्या दोन गुंडांना ती पेटी नेण्यासाठी वाट करून देते आणि त्या पेटीकडेच पाहत असते। आता आरतीला थोडा सुद्धा संशय येत नाही की त्यामध्ये आनंदी असेल। आता ते गुंड आरतीच्या समोरून आनंदीला किडनॅप करून घेऊन जातात। इकडे आता आरतीचं त्या शिपायांशी बोलणं झालेलं असतं, म्हणून ती रूम मध्ये जाते। आता आरती तेथून गेल्याबरोबर लगेच शिपाई तो गुंडांच्या पाठीमागे जातो। इकडे निंबाळकरांच्या वाड्यामध्ये नागपंचमीची तयारी चाललेली असते आणि मिताली आणि युगंधर दोघे मिळून पिंड बनवायला लागलेले असतात आणि धनश्री सुद्धा त्यांना मदत करत असते। माई आणि बापू ते कसे बनवत आहे ते पाहत उभारलेले असतात, तिथे शिल्पा सुद्धा असते। आता इकडे आरती रूम मध्ये गेल्यानंतर आनंदी दिसत नाही म्हटल्यानंतर म्हणत असते, आनंदी आवर लवकर, झाले का तुझी आंघोळ? आबा घरी यायच्या अगोदर आपल्याला पोहोचायला हवं, आवर बरं। पण आनंदी काहीच रिॲक्शन देत नाही म्हटल्यानंतर आरती काय करते, पुन्हा हक्का मारायला सुरू करते, आनंदी आनंदी। पुन्हा ती हक्का मारते तरी सुद्धा आता आनंदी काही केल्या ओस देत नाही। तोपर्यंत तिकडे तो शिपाई त्या गुंडांना पाहत असतो। इकडे आता आरती आनंदीला खूप हाका मारते आणि ओ देत नाही म्हटल्यानंतर बाथरूमचं दार उघडून पाहते आतमध्ये आनंदी आहे का, तर आनंदी आतमध्ये नसतेच। हे पाहून आरती खूप घाबरते आणि इकडे तिकडे आनंदी आनंदी म्हणून धावायला सुरू करते। आता हा शिपाई मात्र त्या गुंडांना व्यवस्थित रस्ता दाखवण्याच्या नादावर असतो आणि त्यांना तेथून घालवण्याच्या प्रयत्नात असतो। इकडे निंबाळकरांच्या वाड्यामध्ये मिताली आणि युगंधरने खूप सुंदर पिंड बनवलेली असते। आता पिंड बनवत असतो युगंधर, पण त्याचं लक्ष फोनकडेच असतं। शिर्केंचा अजून कसा काही फोन आला नाही बरं, याच विचारामध्ये युगंधर असतो। पण काही केल्या शिर्केंचा फोनच येत नसतो म्हटल्यानंतर युगंधर स्वतः शिर्केंना फोन लावतो आणि म्हणत असतो, हा शिर्के, काही खबर मिळाली का आनंदीची? त्यावेळेला शिर्के म्हणत असतात की नाही मालक साहेब, आता मी पोहोचतच आहे तिकडे, गेल्यानंतर लगेच तुम्हाला काही ते माहिती सांगतो। आता इकडे आरती सगळ्या धर्मशाळेतून इकडे तिकडे सैरवैर धावायला लागलेली असते। सगळ्यांना विचारत असते, तुम्ही आनंदीला पाहिलं का, आनंदीला पाहिलं का? पण कोणीच आनंदीचं काहीच पत्ता सांगत नसतं। इकडे आता शिपाई तिथेच व्हरांड्यामध्ये उभारलेला असतो। तेवढ्यातच धर्मशाळेच्या मॅनेजर मॅडम परत येतात। ते पाहून शिपायाला चांगलाच घाम फुटतो। आता मॅडमना पाहून शिपाई म्हणत असतो की मॅडम, तुम्ही एवढ्या लवकर परत कशा काय आलात बरं? त्यावेळेला मॅडम म्हणत असतात, अरे असं काय विचारतोयस, माझा फोन विसरला नाही ते, म्हणून मी परत आली आहे। तेवढ्यातच इकडे आरतीचा आवाज येतो। आता आरती घाबरूनच आनंदी आनंदी अशा हाका मारायला लागलेली असते। आता मॅनेजर मॅडम ते आरतीला असं घाबरल्यानंतर म्हणतात की अगं आरती, काय झालं बरं, एवढी का घाबरलीस तू? त्यावेळेला आरती म्हणते, अहो मॅडम, आनंदी तिच्या रूम मध्ये नाहीये, मी इकडे तिकडे सगळीकडे शोधले पण आनंदी कुठेच मिळत नाही, आनंदी कुठे गेली? आता हे ऐकून मॅनेजर मॅडम सुद्धा शिपायाला ओरडायला लागतात, म्हणतात, दादा हे काय चाललं आहे, तुमचं लक्ष नाही का? आनंदी कुठे गेली बरं? चला पहिल्यांदा तिला शोधायला मदत करा बरं आणि वॉचमनला बोलवून घ्या। आता लगेच तो शिपाई वॉचमनला बोलवून घेतो। त्यावेळेला त्या मॅडम त्या वॉचमनला विचारत असतात, दादा तुम्ही
आनंदीला बाहेर जाताना पाहिलं का? त्यावेळेला ते वॉचमन म्हणत असतात नाही, मी कधीपासून गेटवरच आहे, आनंदी बाहेर गेलीच नाही. त्या मॅनेजर मॅडम म्हणतात ती बाहेर गेली नाही तर गेली कुठे? मग ती इथेच कुठेतरी असणार. त्यावेळेला आरती खूप घाबरलेली असते. ती म्हणत असते नाही, मी सगळीकडे पाहिलं आहे, आनंदी कुठेच नाहीये. त्यावेळेला त्या मॅडम सुद्धा चांगल्याच इकडे तिकडे नजर फिरवायला लागतात. आता ते दोन गुंड अजून तिथेच असतात. ती पेटी अजून टेम्पोत ठेवायचीच असते. तोपर्यंत शिर्के इथे येतात. आता शिर्के आरतीला म्हणतात, आरती तू इथे आली आहेस का? त्यावेळेला आरती म्हणते, अहो शिर्के साहेब, आनंदी मी आले त्यावेळेला इथेच रूममध्ये होती आणि थोडा वेळ मी बाजूला काही गेली, आनंदी गायबच झाली आहे, आनंदी सापडतच नाही, कुठे गेली काय माहित. आता इकडे शिर्के म्हणत असतात, अगं आरती अशी कशी गायब झाली बरं ती? अगं तिला मी न्यायलाच इकडं आला. आता शिर्के म्हणत असतात, अगं आरती काय बोलतेस तू? अशी कशी आनंदी गायब झाली बरं? आणि मालक साहेबांनी मला तिला न्यायलाच इथंपर्यंत पाठवलं आहे, कुठे गेली बरं ती? त्यावेळेला आरती म्हणत असते, नाही आनंदी कुठेच नाहीये, आनंदीला शोधलं पाहिजे. आता आरती मात्र खूप गोंधळ घालत असते, घाबरलेली असते ती. म्हणून आता मॅनेजर मॅडम काय करतात, इकडे तिकडे नजर फिरवत असतात. तेवढ्यातच ते दोन गुंड ती पेटी टेम्पोमध्ये ठेवताना मॅनेजर मॅडमना दिसतात. आता मॅनेजर मॅडम काय करतात, आरती आणि शिर्केंना म्हणत असतात, एक मिनिट तुम्ही जरा शांत बसा बरं. ती दोन माणसं कोण आहेत बरं? टेम्पोमध्ये कसली पेटी चढवत आहेत? काय प्रकार आहे बरं हा? आता या मॅडम लगेच धावतच त्या टेम्पोजवळ जातात आणि त्या गुंडांना म्हणत असतात, काय प्रकार आहे? तुम्ही कोण आहात बरं? आणि या पेटीमध्ये काय आहे? कसली पेटी आहे? आता इथे आरती आणि शिर्के सुद्धा त्या पेटीकडे पाहत असतात. तेवढ्यातच हा शिपाई एवढा घाबरलेला असतो की त्याला जणू असं वाटत असतं आपली चोरी आता पकडली गेली. आता तो सारवासारव करण्यासाठी प्रयत्न सुरू करतो आणि मॅनेजर मॅडमना म्हणत असतो की अहो मॅडम असं काय करताय? आपल्या अडगळीच्या खोलीमध्ये जे काही भंगार पडलं होतं तेच आहे ना, हे तेच मी देण्यासाठी या दोघांना बोलवलं आहे, भंगारवाले आहेत हे, बाकी काही नाही. इथे आता शिर्के चांगलंच त्या गुंडांना दाब देतच विचारत असतात, ए त्या पेटीमध्ये काय आहे रे, दाखवा पहिल्यांदा. पण हा शिपाई काही केल्याने शिर्केंना त्या पेटीपर्यंत पोहोचूच देत नाही. आता तो शिपाई लगेच त्या गुंडांना म्हणत असतो, झालं ना तुमचं सामान भरून त्या पेटीमध्ये, चला आता निघा बरं इथून, टेम्पो हलवा पटकन. आता ते गुंड सुद्धा घाई करतात, टेम्पोचं दार लावून घेतात आणि तेथून निघतात आणि टेम्पोमध्ये बसूनच निसुटकेचा श्वास घेतात. कारण आता त्यांना हाती लागताच ते वाचलेले असतात. इकडे शिर्के मात्र मनातल्या मनात विचार करत असतात, पेटीमध्ये भंगार भरला आहे यांनी, नाही मला तरी काहीतरी गडबडच वाटत आहे. आता एक गुंड दुसऱ्या गुंडाला म्हणत असतो की आपलं काम तर झालं आहे, आता मॅडमना फोन कर, हिला कुठं पोचवायचं आहे ते विचार. आता तो दुसरा गुंड लगेच शलाकाला फोन लावतो. आता ही शलाका लगेच फोन उचलते आणि विचारत असते, काय रे काम झालंय का? त्यावेळेला तो गुंड म्हणत असतो, हो ती पेटीमध्ये बंद आहे आणि तुमचं काम झालं आहे, तिला कुठं पोचवायचं आहे फक्त पत्ता सांगा. त्यावेळेला शलाका आता कोल्हापूरच्या पुढे असं पत्ता सांगत असते. पण आता त्याच वेळेला रेंज जाते आणि एकमेकांना त्या फोनवरचा आवाजच ऐकू जात नाही. आता तो गुंड सुद्धा मॅडम हॅलो करत असतो आणि शलाका इकडून हॅलो करत असते, ऐकू येते का? पण आता काही केल्याने त्या दोघांचं बोलणं व्यवस्थित होतच नसतं. इकडे शलाका खूप वैतागते आणि ती म्हणत असते, एक काम करा, तुम्ही विद्याधर सरांना फोन करा आणि तिला कुठं पोहोचवायचं आहे ते त्यांना विचारा. आता त्या गुंडांना ते सुद्धा ऐकू जात नाही. म्हणल्यानंतर शलाका पुन्हा सांगते की विद्याधर सरांना फोन करा, ऐकू येते का तुम्हाला? विद्याधर सरांना फोन करा. असं 2-3 वेळा तिने सांगितल्यानंतर ते गुंड फोनच कट करतात. आता पृथ्वी इकडे विद्याधरला भेटायला आलेला असतो आणि विद्याधरला म्हणत असतो, काका मला आपल्या पार्टनरशिप बद्दल तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अरे बोल ना, मग बोलण्यासाठी कशाला संकोच पाहिजे, तुला काय बोलायचंय ते अगदी मनमोकळेपणाने बोल. मी काही तुझ्या बापासारखा कोलत्या मनाचा नाहीये. यश मिळालं म्हणून अतिशय ताटतो ना तो कोणाचं बोलणं काही ऐकूनच घेत नाही, तर मी तसा नाही, तुला काय बोलायचं ते बोल. या विद्याधरचं असलं मोठं बोलणं ऐकून पृथ्वीला सुद्धा आनंद होत असतो आणि पृथ्वी म्हणत असतो की काका मला असं बोलायचं होतं की हे प्रोजेक्ट आपण दोघे पार्टनरशिपमध्ये करत आहोत ना, मग आपण दोघांनी सुद्धा गुंतवणूक केली पाहिजे आणि तू एकटाच पैसे घालत आहेस हे मला काही पटत नाही बघ. आता विद्याधर म्हणत असतो, अहो पृथ्वी बाबा हे तुम्ही बरोबर बोलत आहात, पण एवढे सारे पैसे कुठून आणणार आहेस बरं तू? आता पृथ्वी म्हणत असतो की अरे काका मी सगळी तयारी केली आहे, बिझनेसमॅन लोनसाठी मी अप्लाय करून ठेवला आहे आणि ते लोन अप्रूव्ह सुद्धा झालं आहे, पण त्यासाठी एका गॅरेंटरची गरज आहे. मग काका मी त्या गॅरेंटरसाठी तुझं नाव देऊ का? त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अरे विचारतोयस काय, दे बरं, हा काका आहे की तुझा काही नावापुरता आहे का? बिंदास्त माझं नाव दे आणि कुठे सही करायचे ते पण सांग.
त्यावेळेला पृथ्वी खुशच होतो. आता इकडे विद्याधरला त्या गुंडांचा फोन आलेला असतो. आता पृथ्वी तर समोर असतो म्हटल्यावर हा विद्याधर फोन उचलतच नाही. आता इकडे पृथ्वी म्हणत असतो, काका महत्वाचा फोन असेल तर उचल ना. आता विद्याधर म्हणत असतो, नाही रे, काही महत्वाचा नाही. तेवढ्यातच त्या गुंडांचा पुन्हा फोन येतो. म्हटल्यावर हा विद्याधर काय करतो, इकडे पृथ्वीशी बोलत असतो आणि फोन उचलतो आणि खाली टेबलच्या धरतो. आता हा गुंडांचा फोन सुरूच असतो. तेवढ्यातच पृथ्वी इकडे म्हणालेला असतो की काका, सही करण्यासाठी डॉक्युमेंट कुठे पाठवू बरं, कुठे सह्या करणार आहेस तू. आता इकडे गुंडांचा फोन सुरू असतो आणि विद्याधर पृथ्वीला सांगत असतो की घरी पाठव ना, पाठव घरी. त्यावेळेला गुंड तिकडून म्हणत असतात, घरी घरी पाठवायचं आहे का. आता हे तर गुंडांचं बोलणं विद्याधरला ऐकूच येत नसतं, कारण फोन टेबल खाली धरलेला असतो. आता पृथ्वी म्हणत असतो, घरी पाठवू का. त्यावेळेला विद्याधर पुन्हा एकदा म्हणतो, हो हो घरीच पाठव, पुढचं काय ते आपण पुढं बघून घेऊ. आता गुंडांना असं वाटतं की ती पेटीच घरी पोचवायला सांगितली आहे आणि इकडे पृथ्वीला डॉक्युमेंट घरी पोचवायला सांगितलेले असतात. आता इथे ते गुंड सुद्धा काय करतात, विद्याधरचा फोन कट करतात आणि म्हणतात, विद्याधर सरांनी ही पेटी घरी पोचवायला सांगितली आहे. पण आता दुसरा गुंड म्हणतो, सांगितलंय ना घरी पोचवायला, तर पोचवूया ना. साहेबांचा काहीतरी मास्टर प्लॅनच असणार आहे, म्हणूनच पेटी घरी पोचवायला सांगितली आहे. गुंड लगेच ड्रायव्हरला गाडी निंबाळकरांच्या घराकडे घ्यायला सांगतात आणि ती पेटी घराकडेच न्यायला लागतात. इकडे आता आरती मात्र खूप घाबरलेली असते. ती मॅनेजर मॅडमना म्हणत असते, अहो मॅडम, असं शांत बसून चालणार नाही. आनंदी कुठे गेली बरं, आनंदीला पटकन शोधलं पाहिजे. आनंदीला कोण घेऊन गेला असेल, कोणत्या तरी संकटात असेल ना ती, आपल्या मदतीची तिला गरज असणार आहे. आता शिर्के आरतीला धीर देत असतात, म्हणत असतात, अगं आरती काळजी करू नकोस, आनंदी सापडेल बरं. त्यावेळेला आरती म्हणत असते, अहो शिर्के साहेब, कुठे सापडेल बरं ती. अहो धर्मशाळेमध्ये सगळ्या कान्याकोपऱ्यामध्ये आनंदीला मी शोधलं आहे, आनंदी कुठेच मिळत नाहीये. त्यावेळेला मॅडम म्हणत असतात, एक मिनिट, तू सगळीकडे बघितलं आहेस, तू स्टोर रूम मध्ये बघितलं आहेस का. मात्र स्टोर रूम उघडलेलीच नसते. आता ती म्हणते, नाही मी बघितलं नाही तिथं. त्यावेळेला मॅडम म्हणतात, चला बरं आपण स्टोर रूम मध्ये आहे का पाहूया, असं म्हणतात आणि शिर्के, आरती आणि मॅडम त्या स्टोर रूम कडे जातात. इकडे आता तो शिपाई चांगलाच घाबरलेला असतो, त्याला घामच फुटलेला असतो. तेवढ्यातच आता या मॅनेजर मॅडम स्टोर रूमचं दार उघडतात आणि तिथे आनंदी आनंदी हाका मारतात. आता आनंदी तर सापडत नाही, पण मॅनेजर मॅडमच्या लक्षात येतं की भंगारचं सगळं इथे असंच पडलं आहे आणि विजयदादा काय म्हणाले की टेम्पोमधून भंगार पाठवला आहे म्हणून. आता मॅडमना थोडा संशय येतो, म्हणून त्या विजयवर त्या चिडतात, त्या शिपायावर चिडतात आणि बाहेर येऊन लगेच विजयदादा विजयदादा अशा रागानेच हाका मारायला सुरू करतात. आता हा शिपाई लगेचच धावत मॅनेजर मॅडमकडे येतो आणि म्हणत असतो, हा मॅडम बोला, काय झालं बरं. त्यावेळेला त्या मॅडम म्हणत असतात, तुम्ही तर मला बोललात की सगळं भंगार त्या टेम्पोतून पाठवलं आहे, मग हे काय आहे बरं, सगळं भंगार तर इथेच पडले. आता इथे हा शिपाई चांगलाच घाबरलेला असतो आणि अडकळत दबकतच म्हणत असतो, अहो मॅडम, त्या टेम्पोतून भंगारच पाठवला आहे, कदाचित अगोदर साठवलेलं भंगार त्यांनी नेलं असेल. आता शिर्केंना या शिपायाचा चांगलाच डाऊट येतो. आता शिर्के काही गप्प बसत नाही, त्या शिपायाच्या कॉलरलाच धरतात आणि म्हणत असतात, मी तुला सरळ विचारतोय आणि सरळच उत्तर द्यायचं, त्या टेम्पोमधून तू भंगार पाठवलंयस की आणखी दुसरं काय. आता इथे शिर्केनी चांगला दम ठोकल्यानंतर शिपाई घाबरतो आणि म्हणत असतो, अहो साहेब, मला काय तुम्ही धरलंय बरं, मला काय विचारताय, मी साधा इथला एक पिऊन आहे. आता शिर्के मात्र एवढे हुशार असतात की या शिपायाची सगळी चाल लक्षात येते. आता शिर्के म्हणत असतात, तू आता खरं बोलणार आहेस की तुला कोल्हापुरी हिसका दाखवू माझा. त्यावेळेला शिपाई म्हणत असतो, नाही हो सर, मी काहीच केलं नाही. त्यावेळेला आता शिर्के काय करतात, गप्प बसत नाहीत, त्या शिपायाला खाड करून एक कानाखाली छानतात. बोल, काय खरं आहे बरं, काय त्या पेटीतून पाठवलंस तू, टेम्पोमधून काय पाठवलंस, बोल बरं. आता त्या मॅनेजर मॅडम म्हणत असतात, अहो शिर्के साहेब, तुम्ही काय करताय, त्याला का मारताय बरं तुम्ही. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, मॅडम तुम्ही गप्प बसा, तुम्ही मध्ये पडू नका, असं म्हणतात आणि शिर्के आणखीन एक खाड करून कानाखाली हाणतात. आता त्या शिपायाला चांगलीच शिर्केंचा हात लागत असतो. आता मॅडम म्हणत असतात, अहो तुम्ही त्यांना मारू नका, काय आहे ते सांगत आहेत ना ते. त्यावेळेला शिर्के म्हणतात, मॅडम तुम्हाला नाही कळणार, त्यांना त्यांच्या भाषेमध्येच विचारायला हवं की त्या पेटीमधून काय पाठवलं आहे. आता खाड 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 शिर्के कानाखाली 2-4 त्या शिपायाला हाणतात. आता मात्र हा शिपाई चांगलाच वटणीवर आलेला असतो. आता हात जोडून शिर्केंना म्हणत असतो. आता इकडे शिर्के मारतच म्हणत असतात, तुला काय वाटलं, आनंदी काय इथे तिथे पडलेला कचरा आहे का. आनंदी युगंधर निंबाळकर यांची पत्नी आहे, निंबाळकर घराण्याची सून आहे आणि तिचं काय केलंस बरं तू. त्यावेळेला शिपाई खरं बोलायला सुरू करतो, म्हणत असतो, मला माफ करा, त्या पेटीतून आनंदी मॅडमच बाहेर गेल्या आहेत. हे ऐकून आता आरती म्हणत असते, म्हणजे त्या टेम्पोमध्ये
जी पेटी होती त्यामध्ये आनंदी होती? त्यावेळेला शिपाई म्हणतो हो त्यात आनंदीच होती. आता या शिपायाच्या तोंडून आनंदीचं नाव ऐकल्यानंतर या मॅनेजर मॅडम सुद्धा खूप चिडलेल्या असतात. आता शिर्के आणखीन 2-3 कानाखाली या शिपायाच्या हाणतात. आता शिर्के म्हणत असतात बोल आनंदीला कुठे नेलं आहे बरं टेम्पोत घालून? त्यावेळेला हा शिपाई थांबा मी सांगतो साहेब पण मला अगोदर पाणी पिऊ दे ना. त्यावेळेला शिर्के आणखीन चिडतात, आणखीन एक कानाखाली खाड करून हाणतात. आता हा शिपाई काय आयडिया करतो, शिर्केंना थांबा नाव सांगतो असं म्हणतो आणि जोराने हिसका मारतो आणि स्वतःला शिर्केंच्या तावडीतून सोडवून घेतो आणि तेथून पळूनच जातो. आता शिर्के त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात पण तो काही हाताला लागतच नाही. आता इकडे आरती म्हणत असते अहो शिर्के साहेब काय करायचं आता आपण बरं? कोणीतरी आनंदीला किडनॅप केला आहे, कुठे नेलं असेल बरं तिला? आता काय करायचं आपण, कसं शोधायचं? आता इकडे आरती शिर्केंना म्हणत असते अहो शिर्के साहेब आनंदीला कोणीतरी किडनॅप केला आहे, कुठे नेलं असेल बरं तिला? तिला आपल्या मदतीची गरज आहे, कुठे शोधायचं तिला? असं म्हणून आरती आता रडायला लागलेली असते. शिर्के म्हणत असतात आरती तू रडू नकोस बरं, थांब मी मालक साहेबांना फोन लावतो. मालक साहेब आपल्याला काही ना काहीतरी उपाय नक्की सांगतील. इकडे आता घरामध्ये पिंड करून तयार झालेली असते. शिल्पा, धनश्री, माई सगळेच पिंडीची पूजा करत असतात आणि वातावरण खूप छान असतं. धनश्री म्हणत असते आज नागपंचमीचा सण खूप उत्साहाने साजरा होणार, घरातील सजावट तर खूप छान झाली आहे. आता इथे तयारी सुरू असताना 2 गुंड ती पिटी घेऊन निंबाळकरांच्या घरामध्ये आतमध्ये येतात. हे पाहते धनश्री. आता धनश्री त्या माणसांना म्हणते थांबा कोण आहात बरं तुम्ही? त्यावेळेला ते गुंड म्हणत असतात आम्ही डिलिव्हरी वाले आहोत आणि विद्याधर सरांनी ही पेटी मागवली होती आणि तीच तुम्हाला द्यायला आलो आहे. त्यावेळेला धनश्री म्हणत असे त्यांनी मागवली आहे. आता इथे न कळत काविना आनंदी पुन्हा निंबाळकरांच्या घरामध्ये अगदी अलगदच आलेली आहे. आता ते गुंड धनश्रीला विचारत असतात मॅडम ही पेटी कुठे ठेवायची बरं? त्यावेळेला धनश्री भिंतीकडेलाच म्हणजे जिथे पूजा मांडलेली असते तिथेच त्या पेटीला जागा दाखवते आणि तिथेच ठेवायला सांगते. सांगितल्याप्रमाणे ते गुंड हळूहळू ती पेटी नेऊन तिथे भिंतीकडेला ठेवतात. आता धनश्री त्या पेटीकडे पाहून म्हणत असते कसली पेटी मागवली यांनी, काय असेल बरं या पेटीमध्ये? आता ती म्हणते असू दे काहीतरी असू दे असं म्हणते आणि त्या पेटीपासून दूर जाते. आता आनंदी मात्र आत पेटीमध्ये चांगली धडपडायला लागलेली असते. इकडे विद्याधरला त्या गुंडांचा मेसेज येतो की साहेब तुमचं काम झालं आहे. ते पाहून विद्याधर खुश होतो आणि म्हणत असतो झालं एकदाचं माझं काम. आता त्या आनंदीचा चांगलाच बॅट वाजवणार आहे आणि ही आनंदाची बातमी आता शलाकाला सांगितली पाहिजे असं म्हणतो आणि विद्याधर शलाकाला फोन लावतो. आता फोनवर म्हणत असतो शलाका आपलं काम झालं आहे, ती आनंदी अगदी व्यवस्थित सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचली आहे. आता त्या आनंदीला अशा ठिकाणी विकूया ना की जिथून परत कधीच येऊ शकणार नाही आणि त्या युगंधरला आणि त्या आनंदीच्या घरच्यांना चांगलाच आपण आपला हिसका दाखवूया. आता तो युगंधर चांगला रस्त्यावरच आला पाहिजे आणि त्या आनंदीला आपण 1 कोटीला विकायचं. 1 कोटीपेक्षा 1 रुपयाही कमी घ्यायचा नाही. एवढी मोठी रक्कम घेऊन आपण रातोरात मालामाल होणार आहोत. पुन्हा आपल्याला काही करण्याची गरजच लागणार नाही. आता त्या युगंधरला काय करायचंय ते करू देईल. आता बघूया त्या आनंदीला कसा शोधतोय. आता शलाकाला त्या असं सांगून विद्याधर फोन कट करतो. आता इथे युगंधर हॉलमध्ये आलेला असतो आणि नेमका त्या पेटीवर हात ठेवूनच उभारलेला असतो आणि आनंदीचीच काळजी करत असतो. तेवढ्याचा शिर्केंचा फोन येतो. आता युगंधर लगेचच फोन शिर्केंचा उचलतो आणि म्हणत असतो हा शिर्के आनंदीची काही खबर लागली का? त्यावेळेला शिर्के म्हणत असतात अहो मालक साहेब खूप मोठा गोंधळ झाला आहे, आनंदीला कोणीतरी किडनॅप केला आहे. पण आता त्याच वेळेला फोनची रेंज जाते आणि युगंधरला ते ऐकूच जात नाही. युगंधर म्हणत असतो हॅलो हॅलो शिर्के काय बोलताय तुम्ही, काही सुद्धा ऐकू येत नाहीये. आता शिर्के खूप मोठ्याने ओरडून म्हणत असतात मालक साहेब आनंदीला कोणीतरी किडनॅप केला आहे, आनंदी इथे नाहीच आहे. त्यावेळेला युगंधर पुन्हा म्हणत असतो शिर्के काय बोलताय तुम्ही, मला काही एक शब्द सुद्धा ऐकू येत नाही. आता पुन्हा शिर्के तेच सांगत असतात, चांगलं ओरडून सांगत असतात की आनंदी नाही आहे इथे, कुणीतरी तिला किडनॅप केलं आहे. इथे आता युगंधर शिर्के काय बोलताय असं म्हणत असतो आणि शिर्केने तिकडून रेंज नाही म्हटल्यानंतर फोनच कट केलेला असतो. आता युगंधर म्हणत असतो शिर्केंचा फोन सुद्धा रेंजमध्ये नाही आहे. म्हणून आता पुन्हा तो फोन लावत असतो आणि युगंधर खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. हे पाहते शिल्पा. आता शिल्पा म्हणत असते युगंधर काय झालं, एवढं टेन्शन कशाचं घेतलेस बरं? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो की शिर्केंचा मला फोन येणार होता एका कामासंबंधित. अगं त्याचा आवाजच येत नाहीये. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते अरे युगंधर
कशाला एवढं टेन्शन घेतोयस, नको टेन्शन घेऊस बरं, छान राहा. त्यावेळेला तर शिल्पा पुन्हा म्हणत असते, पृथ्वी आणि प्रांजलला तू गमावलंच आहेस, पण आज मिताली तुझ्या जवळ आहे. आज युगंधर पूजेला ती तुझ्यासोबत बसणार आहे, त्यामुळे ही संधी तू गमावू नकोस. आता युगंधर म्हणत असतो, हो मी बसतोय पूजेला. तेवढ्यातच विद्याधर तेथे आलेला असतो आणि म्हणत असतो, अरे वा किती छान पूजेची तयारी केली आहे. आता युगंधर एवढा खुश असतो की तो म्हणत असतो, अरे वा नागपंचमीची पूजा काय, घर सजावट काय, खूपच छान झाले की. आता विद्याधरचा हा आनंद पाहून युगंधर म्हणत असतो की अरे दरवर्षीच आपल्या घरामध्ये हेच सगळं घडतं ना, मग यावर्षी एवढा कशाचा आनंद झालाय बरं तुला. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो की दादा झाला आहे, यावर्षी काहीतरी विशेष झाला आहे. आज महादेवापुढे डोकं ठेवूनच मी आशीर्वाद घेणार आहे, कारण महादेवाने माझी सगळ्यात मोठी इच्छा यावर्षी पूर्ण केली आहे. आता युगंधर म्हणत असतो, खरंच जर तू चांगलं काम केलं असेल तर महादेव तुला पावेलच की. आणि जर असं म्हणल्यानंतर आता विद्याधर म्हणत असतो, मी पूजेसाठी तयार होऊन येतो. धने माझी पूजेसाठीची कपडे काढलेस ना तू, चल बरं दे. आता धनश्री सुद्धा माई आणि बापूंना म्हणत असते, मी आवरून येते. आणि ही दोघंजण रूम मध्ये निघून जातात. आता या विद्याधरचा आनंद पाहून युगंधर स्वतःच्या मनात विचार करत असतो की हा विद्याधर एवढा का खुश आहे बरं, काहीतरी गडबड आहे, याने काहीतरी असं केलं आहे की ज्याने याला आनंद झाला आहे. तर प्रेक्षकांनो, आता इथे विद्याधरचं सत्य युगंधरला कळणार आहे हे नक्की. विद्याधरने आनंदीला किडनॅप केलेलं आहे हे सुद्धा त्याला कळणार. तर आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये युगंधरच्या हाती आनंदी लागणार आहे, कारण नागपंचमीची पूजा असते आणि ज्या पेटीमध्ये आनंदी असते त्याच पेटीवर खूप मोठा नाग येऊन बसतो. आता त्या नागाला दूर करण्यासाठी विद्याधर त्या पेटीजवळ येतो. त्यावेळेला तो नाग विद्याधरला फणा मारत असतो आणि युगंधर ज्यावेळेला प्रार्थना करत म्हणत असतो की नाग देवता तुम्हाला माझा नमस्कार, त्यावेळेला आता तो नाग हळुवारपणे घराबाहेर निघून जातो. हे पाहून माई म्हणत असतात की युगंधर घरामध्ये काहीतरी खूप छान गोष्ट घडणार आहे आणि नागपंचमीच्या दिवशी नाग घरात येणं म्हणजे खूप शुभ संकेत आहे. हा काहीतरी दैवी संकेतच आहे. हे ऐकल्यानंतर युगंधर हळूहळू ज्या पेटीवर नाग बसलेला असतो त्या पेटीकडे जायला लागतो आणि ती पेटी उघडायला लागतो. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये युगंधर खरंच ही पेटी उघडतो का आणि उघडल्यानंतर आनंदीला त्यामध्ये पाहून काय रिॲक्शन देतो ते पाहायला मिळणार आहे. आता विद्याधरने या आनंदीला किडनॅप केलेलं असतं आणि आनंदी अलगद घरामध्ये आलेली आहे हे सगळं स्पष्ट होणार आहे.